आज आपण आचार्यश्रींच्या वाणीतून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या विषयावर आचार्यश्रीजी आज आपल्या देवलो द्वादशां जिन्वानी आणि तुम्ही भारत देशात जगात अनेक देश आहेत, पण सर्व देशांना आईचं दर्जा नाही. कधी तुम्ही ऐकले काय अमेरिका माता, इंग्लंड माता, रशिया माता? नाही, जगात एकच माताचं स्थान आहे भारतात. मी काय म्हणतो, भारत माता की जय. हे आईचं स्थान भारताला दिलेले एक संस्कार आणि संस्कृतीचं महत्त्व आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तीन लोकाचं चक्रवर्ती जर असेल, षटखंडाचं चक्रवर्ती जर असेल, त्यांना पहिला आईचं कृपा लागते. ज्यांच्या जीवनात आईचं कृपा नाही, तो व्यक्ती जीवनात काही साधू शकणार नाही. ते साधू हो, संत हो, साक्षात तीर्थंकर हो. आम्ही पंचगना पत्रिकेमध्ये लिहितो, माता तीर्थंकर, माता पिता. पिता माता लिहित नाही, पहिला माताचं स्थान. जगात हे भारत एक श्रेष्ठ संदेश दिलेला आहे, मातृदेवो भव. म्हणजे आई नसेल तर या जगात काही नाही. आईचं स्थान एवढं मोठं आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. या आत्म्याला ईश्वर होण्याचं संस्कार द्यायचं काम हा जगात कोण करत असेल तर तो आई आहे. आई आम्हाला तुम्हाला जन्म दिलेला आहे. जर आईचं निमित्त नसेल आम्ही हा जगत बघू शकत नव्हतं. चाहे राम हो, चाहे कृष्ण हो, चाहे आदिनाथ हो, चाहे अल्लाह हो, चाहे ईश्वर हो, ब्रह्मा हो, महेश्वर हो, ह्या जगात कोणी जन्माला आले ते आईचं निमित्त. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, तीन लोकांचा स्वामी असून पण त्यांच्या जीवनात आई नसेल तो भिकारीच आहे. जीवनात आम्ही आईला एवढं महत्त्व द्यायला पाहिजे, नंतर भगवंतांना, नंतर गुरु. हा भगवान असू दे, गुरु असू दे, शास्त्र असू दे. आज आम्ही रत्नत्रय मार्गात जो साधना करत आहे, हे सगळं साधना आईच्या कृपानंच आहे. जर आईचा मला जन्म नाही दिले असेल तर आम्ही हा जगत बघू शकत नव्हतो आणि ह्या मार्गात येऊ शकत नव्हतो. आणि आता पण माझा आईचं अवलंबन आहे, मा जिनवाणी. आई नसेल आम्ही आचार्य पण नाही, साधू पण नाही, सिद्ध पण काही बनू शकत नाही. म्हणून द्वादशां जिनवानी माताला मी आहे. अरिहंत नमतन दे जिनवानी नमताई, हे भव्य जीवी गळे अरिहंत निवागी. 5 परमेश्वरांच्या बरोबर आम्ही मा जिनवानीला आईचं स्थान दर्जा जैन सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. म्हणून या आत्म्याचं परम कल्याण करून घ्यायचं असले तर आम्ही आईचं, कलेक्टर असू दे, प्रधानमंत्री असू दे, आईचं चरणात आल्यानंतर तो काय पुत्रच आहे, बाळच आहे. आणि आईसारखं ममता, आईसारखं वात्सल्य जगात हे कोणी देऊ शकत नाही. आणि जैन सिद्धांतामध्ये गुरुंना आई बाबाचं स्थान दिलेलं आहे. जो शिक्षा दीक्षा घेऊन मोक्ष मार्गात प्रवृत्त आहे, त्यांना जन्म दिलेल्या आई पण येऊन नतमस्तक होतात. हे जैन धर्माचं त्यागाचं पराकाष्ठा आहे. जो साधू बनून मोक्ष मार्गात आरूढ आहे, त्यांच्या दर्शन जन्म दिलेल्या आई येऊन करतात. म्हणजे आईपेक्षा इतकं संतान मोठं झालं. कशामुळे? त्यागामुळे. पण त्या त्यागाचा संस्कार मला कुठून मिळाला? आईचं तून मिळालं. आईचं पोटात असतानाच मला हे संस्कार झालं. साक्षात तीर्थंकरांना पण गर्भसंस्कार अर्थात गर्भ कल्याण होऊनच त्या आत्म्याचं मोक्ष कल्याण होणार आहे. म्हणून ह्या भावात आम्ही असा भाव ठेवा, भगवंताने काही कमी द्या, मला एक ग्रास आहार कमी द्या, पण आईना चांगलं बघा. आई आहे, आई नसलं जग शून्य आहे. म्हणून जो मरुदेवी माता आहे, त्रिशला माता आहे, यशोमती आहे, देवकी आहे, यशोदा आहे. आणि ग्रंथामध्ये एक नाव येते सती अनुसूया, महासती अनुसूया. हे भारत टीव्हीच्या माध्यमातून जर देशात क्रांती व्हायचं काम असेल तर रामायण महाभारत मुळे झालेलं आहे. त्याच्यापूर्वी आमच्या देशात म्हणजे काय माहीत नव्हतं.
आता पण सिरियलच्या माध्यमातून जो आम्ही चाणक्याचा जो परम शिष्य अखंड भारत स्वप्नाचं साकार करणारा चंद्रगुप्त मौर्याला पण बघतो. पिताच्या अभावात आईने एवढा 14-16 वयात तो चक्रवर्ती व्हायचं काम केलं. त्याच्यामध्ये आईचं कृपा, आईचं संकल्पच साकार झालं. मुलांना जर आई नसून पिता असलं चांगलं संस्कार मुलं घडते असं नो विश्वास. परंतु बाबा नसून जर आई बाळाला असलं तर आई संकल्प करून बाळाला प्रधानमंत्री पण बनवू शकतात. म्हणून हे वाक्य आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जो षटखंड जिंकणारा, सर्व देश जिंकत सिकंदर जो भारतात आले. आई काय सांगितले त्यांना माहित आहे काय? भारतातून येत असताना 3 वस्तू घेऊन या, आई सांगितले होते. पण सिकंदर म्हणतात लास्ट समय असं येते त्यांना, मला कसं तरी करा, माझं आईचं दर्शन करवा, माझा संपत्ती तुम्हाला सगळं देतो, मला चक्रवर्ती पद देतो. पण डॉक्टर म्हणतात ते शक्य नाही. तुम्हाला आईला इथं बोलून येऊपर्यंत तू जगणार नाही, तुला तिथं घेऊन जाऊपर्यंत तू जगणार नाही. त्यावेळी सिकंदर म्हणतात हे जगात हे चक्रवर्ती पद सगळं संपत्ती बेकार आहे. मी अंतिम समयाला आईचा चेहरा बघू शकले नाही, धिक्कार असो मला. मी मेल्यानंतर मला प्रेत घेऊन जात असताना दोन्ही हात बाहेर पसरा, हे जगाला कळू दे. हे सिकंदर मेल्यानंतर 6 महिने पैशाचं काउंटिंग केलं, काउंट जाऊ होऊ शकले नाही. एवढं संपत्ती असणारा सिकंदर जात असताना काय घेऊन गेलो? आई घेऊन गेली. असं सिकंदर अंतिम समयात पण भाव करतात, आईचं मला दर्शन करायचं आहे. आई भारतातून येत असताना एक संताला घेऊन या. किती संदेश होतो बघा. युनान असो, अन्य देश असो, अन्य राष्ट्र असो, सगळं संपत्ती असून भिकारी आहे. पण सर्व देशात एक तीर्थंकर पण जन्माला आले नाही. सगळं तीर्थंकर भारतातच जन्माला आलं आणि भारत माता की जय म्हणतो. हे भारत धरणी पवित्र आहे, असं धरती पवित्र आहे. इथं जन्म घ्यायला देव पण तरसतात. म्हणून आईचं स्थान अग्रगण्य आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून पहिला देवाचं स्थान आईला दिले गेलेलं आहे. म्हणून आमच्या तुमच्या कर्तव्य आहे आईचं सेवा करणं, शुश्रूषा करणं. आणि ज्या समाजात वृद्धाश्रम आहे तो समाज दरिद्री समाज आहे. ऐकू लागले? ज्या समाजात वृद्धाश्रम काढलेला आहे तो समाज दरिद्री आहे. 4 बाळाला जन्म देऊन संस्कार देऊन एवढं संपन्नित करतात आई. पण 4 मुलं मिळून एक आईला बघायला होत नसेल तर आमच्यासारखं दरिद्री कोण आहे? म्हणून स्वामी आहे तिन्ही जगाचं. जर आईचं कृपा, आईच्या सेवा त्याच्या भाग्यात नाही मिळालं तो दरिद्री माणूस आहे. आम्हाला भिकारी नाही, आम्हाला भक्त व्हायचं आहे. आईचं, बाबाचं, निसर्गाचं, प्रकृतीचं, भारत मातेचं, दीन दुःखी दलित लोकांचं सेवा करत करत आमच्या आत्म्याचं पण कल्याण व्हावा हे भाव ठेवून आम्हाला धर्म मार्गात जीवन जगायचं आहे. धर्माला पण आईचं दर्जा दिलेला आहे. धर्म आमचा माता पिता आहे. तसं आई त्या आत्म्याला जन्म देऊन जीवन देतात, असं धर्म या आत्म्याला संस्कार देऊन परमात्मा बनवतात. म्हणून धर्माला पण आईचा दर्जा दिलेला आहे. आज आम्ही भाग्यशाली आहे, जन्म दिलेल्या आईचं पण नाव मोठं केले. आणि ज्या धर्मात आम्ही ह्या मार्गात आलेलो त्या धर्माचा पण कीर्ती विश्वव्यापी करायचं भाग्य मला मिळत आहे. सगळं मा जिनवानीचं कृपा आहे. आणि जन्म दिलेल्या आई या शरीरावर कृपा करून त्या शरीराच्या सहाय्यानं आज मी हे मोठं साधना करत आहे. ते पण कोणाचं कृपा आहे? आईचं कृपा आहे. म्हणून लोकांचं नात असेल परंतु आईचं कृपा नसेल हे सगळं असून बेकार आहे. म्हणून तुमच्या जीवनात आईच्यावर प्रेम करा, सेवा करा, त्यांच्या भक्ती करा. आणि रोज सकाळी उठल्यानंतर एक वेळ चरण स्पर्श करून म्हणा, आई आज मी जो आहे तुझा कृपाचा आशीर्वादाचं प्रसाद आहे म्हणून स्वीकार करा. प्रत्येकाचं जीवन सार्थक होऊ दे आणि प्रत्येक माणूस आईला देवासारखं स्थान देऊन आराधना करू दे. कोणती आई अनाथ होऊन या जगात मरू नये. आणि प्रत्येक आईला समाधी मरण होऊन त्या हरिका माताजी सारखं संसाराचा त्याग करून
असं श्रेष्ठ पद प्राप्त करून तीर्थंकर आईपेक्षा मोठं पद आहे आरिका माताचीचं पद. असं तुम्ही पण तुमच्या आईला त्या उच्च स्थानात बघा. तसं तुमच्या नितोरने भाव करून त्यांच्या आईला दीक्षा देऊन समाधी करून आत्मकल्याणाचं निमित्त झालं. असं तुम्ही पण तुमच्या आईला एक भाव करा, आई हे संसार दुःखमय आहे, आम्हाला हे संसाराचा मार्ग तुम्ही दाखवलेला आहे, त्यात आम्हाला मोक्ष मार्ग गुरु दाखवत आहे. एवढं माझ्यावर माझा परिवारावर तुझा उपकार आहे, माझं एक नाताचं संबंधाने तुझ्यावर एक परम उपकार करायचा आहे. त्या संसारापासून तुझा आत्मा मुक्त व्हावा यासाठी तुम्ही महान श्रेष्ठ पद आरिका पद धारण करून सल्ल्याकरापूर्वक समाधी मरण व्हावा असं भावना करून आईचं बाबाचं सेवा करून तुमच्या आत्म्याचं परम कल्याण करून घ्या. जय बोलो अहिंसा परमो गुरु आचार्य पुण्यपुरुष जय हो आदिकरा संघ की जय हो. Yeah.